नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी कृष्णा काटकर. विद्यार्थी मित्रांनो, आज बघूया एम-आय-डी-सी भरती 2025 नवीन अधिसूचना काय निघाली आहे, रिक्त पदे किती आहेत आणि काय निकष आहेत, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात 14 ऑगस्ट 2023 रोजीच निघाली होती. याच्यामधल्या काही परीक्षा पण झालेल्या आहेत. पण या एम-आय-डी-सी भरतीमध्ये जे नवीन मराठा आरक्षण याच्यामध्ये मराठा कुणबी असतील, इतर आर्थिक दुर्बल घटक आहेत, यांना काही वयानं मोठे आहे, वयानुसार अर्ज भरू शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षेमध्ये सामावून घेण्यासाठी या भरतीमध्ये नव्याने तुम्ही अर्ज सादर करू शकता आणि ही अर्ज करण्याची मुदत आहे 31 जानेवारी 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. या व्हिडिओमध्ये आपण एम-आय-डी-सी भरती 2025 मध्ये कोणती पदं आहेत आणि या पदाची शैक्षणिक पात्रता काय आहे, जागा किती आहेत, या सर्व व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला बघूया. आता बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2025 ही भरती, याच्यामध्ये जागा किती आहेत, पदं कोणती-कोणती आहेत, पदाची माहिती काय आहे आणि वयाची अट काय आहे, पदानुसार वयाची अट काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला बघू, पहिलं पदाचं नाव, जागा किती आहेत बघा, 800 जागा होत्या. त्यामध्ये काही पदाची एक्झाम झालेली आहे. आता 749 जागाची भरती आहे आणि या भरतीसाठी नव्याने अर्ज स्वीकारले जात आहेत. याची अधिसूचना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF स्वरूपामध्ये देणार आहे. तर शुद्धीपत्रक दिलेलं आहे आणि या जाहिरातीची संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर बघा, पदानुसार शैक्षणिक पात्रता काय आहे, पदानुसार वयाची अट काय आहे आणि सूचना बघा काय आहे. तर विद्यार्थी मित्रांना कोणत्या अशी पदं आहेत की त्या पदासाठी अर्ज करता येणार नाही. ऑलरेडी त्या पदासाठी अर्ज स्वीकारले गेले आहेत. तर ती पदं कोणती आहेत ते देखील आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा, पहिलं आहे पदाचे नाव, जागा, पद क्रमांक. पहिलं पद काय आहे? कार्यकारी अभियंता स्थापत्य या पद आहे. या पदामध्ये तुम्हाला एकूण 3 जागा आहेत. या 3 जागासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. दुसरं आहे उप अभियंता स्थापत्य. याच्यामध्ये तुम्हाला 13 जागा आहेत. त्या 13 जागासाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि या उप अभियंत्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, हे पुढं पुढं आपण बघणारच आहोत. उप अभियंता, आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं होतं सूचना, की या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये. सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी हे जे पद आहेत, या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही. बाकीचे 25 विभाग आहेत. त्या 25 विभागामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार. एकूण 34 विभाग होते. त्याच्यामधले हे जे काही 8 विभाग आहेत, ते आपण कॅन्सल केलेले आहेत. म्हणजे महामंडळाने ते कॅन्सल केलेले आहेत. तर या पदामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही. त्यानंतर 7 बघा, सहाय्यक अभियंता स्थापत्य 105 पद आहेत. सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा. 105 पद आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर दुसरं बघा, सहाय्यक अभियंता विद्युत यांत्रिकी याच्यामध्ये 21 पदं होते. 2 कमी करून आता 19 पदासाठी अर्ज करता येणार आहे विद्यार्थ्यांना. सहाय्यक रचनाकार 7 पद आहेत. सहाय्यक शास्त्रज्ञ याच्यामध्ये पण तुम्हाला 2 पद आहेत. यानंतर लेखा अधिकारी 3 पद आहेत. क्षेत्र व्यवस्थापक 7 पद आहेत. कनिष्ठ अभियंता 17 पद आहेत. त्यानंतर 14 नंबर बघा, 14 नंबर जो आहे याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही. कारण की ऑलरेडी विकास महामंडळ जे आहे, औद्योगिक विकास महामंडळ, त्यांनी ह्या पदासाठी परीक्षा किंवा अर्ज स्वीकारलेले आहेत. त्यानंतर 15 बघा, लघुलेखक उच्च श्रेणी याच्यामध्ये 14 पद आहेत. 14 पैकी 1 कॅन्सल केलं त्यांनी आणि आता 13 पदं, 1 जागा भरली त्यांनी. आता 13 जागासाठी परत त्यांनी अर्ज मागवलेले आहेत. त्यानंतर बघा, लघुलेखक निम्न श्रेणी 20 पदं आहेत. त्यानंतर लघुटंक लेखक, ज्याला आपण शॉर्ट हँड टायपिंग म्हणतो, ज्याची अशी शॉर्ट हँड टायपिंग आहे, त्या विद्यार्थ्यांना देखील या पदासाठी अर्ज करता येणार आहे आणि हे पद आहेत एकूण 6. त्यानंतर सहाय्यक स्वरूपात 1 पद आहे. ते देखील पदासाठी तुम्हाला अर्ज करता 3 जागा आहेत. लिपिक टंकलेखक यांना 66 पदं आहेत. या 66 पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वरिष्ठ लेखापाल आहे, 6 पद आहेत. 5 पहिले 5 होते, आता 1 वाढवलं. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक श्रेणी 32 पदं आहेत. वीजतंत्री श्रेणी 18, 2 हे 18 पदं आहेत. पंपचालक श्रेणी यामध्ये तुम्हाला 103 पदासाठी अर्ज करता येणार आहे आणि या पदाची पात्रता पण काय आहे, आपण पुढल्या PPTमध्ये बघणार आहोत. जोडारी म्हणजे याला आपण म्हणतो फिटर, आहे ना? फिटर लोकांची. फिटर लोकांसाठी 34 पदाची या औद्योगिक विकास महामंडळामध्ये भरती निघाली आहे. या पदासाठी देखील फिटर लोकं अर्ज करू शकतात, ज्यांच्या ITI झाला असे लोकं. सहाय्यक आरेख यांच्यासाठी 8 पद आहेत. अनुरेखक 49 पदाची जाहिरात आली आहे. ह्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर गाळणी निरीक्षक 2 पद आहेत. भूमापक
त्यासाठी 25 पदं आहेत आणि आता मी सांगितलं, की औद्योगिक विकास महामंडळ आणि या काही अर्ज आहेत 8 विभाग आहेत. या 8 विभागामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत. त्यापैकीच विभागीय अग्निशामक अधिकारी असतील, सहाय्यक अग्निशामक अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी 2, ऑटोमोबाईल, चालक तंत्र चालक यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा 31 जानेवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. या दिवशी याच्या आधीच तुम्ही अर्ज करा. ठीक आहे. त्यानंतर 35 नंबरचं बघा 35 विभागामध्ये एकूण भरती होती. या 35 पैकी 35 पद आहे अग्निशमन विमोचक म्हणजे याच्यामध्ये 187 जागा आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो टोटल 802 जागा होत्या. त्याच्यापैकी काही जागा भरल्या आणि आता 749 जागाची नवीन त्यांनी अर्ज नियमावली तयार करून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि 31 जानेवारीला तुम्हाला 31 जानेवारीच्या आतमध्ये हे अर्ज तुम्हाला भरायचे आहेत. याची वेबसाईट वगैरे सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. पुढे बघा आता शैक्षणिक पात्रता काय आहे? आता जे आपण वरून पदं बघितली आहेत. या पदासाठी कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता म्हणजे काय शिक्षण लागतंय हे देखील आपण या लेक्चरमध्ये बघू. आता बघा पद क्रमांक 1 जर बघितला असेल तुम्ही काळजीपूर्वक त्याच्यामध्ये ह्याची टेन्शन घेऊ नका. ह्याची पी-डी-एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. ती पी-डी-एफ डाउनलोड करून तुम्ही व्यवस्थित बघू शकता, की कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे, काय शिक्षण लागतं, कोणती पदवी लागते, टायपिंग लागते, नाही लागती. हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पी-डी-एफ टाकणार आहे. ती पी-डी-एफ तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. त्यानंतर बघा पहिलं पद त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदवी याला पहिली पदवी असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे 0 ते 3 03 ते 07 म्हणजे 7 वर्षाचा अनुभव 3 ते 7 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. पद क्रमांक 2 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 3 विद्युत अभियांत्रिकी पदवी 3 वर्षाचा अनुभव. अशी ह्या 3 पदासाठी 1, 2, 3 ते 3 नंबरचे पद आहेत. सिरियलनुसार आपण सगळेच बघणार आहोत 35-34 पर्यंत जे आहेत ते. या पदासाठी तुम्हाला ही पदवी आणि पात्रता लागते. बघा 4 आणि आपण 4, 5 आणि 6 हे पद आपण कॅन्सल केले. यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही. पण तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि हे त्याच्यासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे, तर या पात्रता त्या पदासाठी होत्या, गरजेच्या होत्या, त्या पदासाठी भरल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर 7वं बघा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी असेल तर 7 नंबरच्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 8वं बघा विद्युत यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी ही जर पदवी असेल तर 8 नंबरच्या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ही पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करा. त्यानंतर बघा पद क्रमांक 9 स्थापत्य अभियांत्रिकी वास्तुशास्त्र आणि नगर रचना पदवी जर एखाद्या विद्यार्थ्याकडे असेल तर त्यांनी 9 नंबरच्या पदासाठी अर्ज करा. त्यानंतर 10 नंबर बघा वास्तुशास्त्र पदवी ज्या विद्यार्थ्याकडे वास्तुशास्त्र पदवी आहे अशा विद्यार्थ्यांनी 10व्या नंबरच्या पदासाठी अर्ज करू शकता. 11 नंबर असेल ज्या विद्यार्थ्यांचं बी-कॉम झालेलं आहे, जे बी-कॉमचे विद्यार्थी आहेत त्यांना 11 नंबरच्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. हे तुम्ही लक्ष घ्या बी-कॉमसाठी. त्यानंतर पद क्रमांक 12 बघा पद क्रमांक 12 अशी आहे की कोणत्याही शाखेतील विद्यार्थी असेल, कोणत्याही शाखेमधला असो, सायन्स असेल, बी-कॉमचा असेल, तुमचा आर्टचा असेल, या सर्व शाखेतले जे आहेत या शाखेतील विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. विशेष लक्ष द्या. पद क्रमांक 12. पद क्रमांक 13 स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा. 13चं जे पद आहे या पदामध्ये ज्याचा डिप्लोमा आहे इंजिनिअरिंगमध्ये अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे. सर्वात जास्त म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये सिव्हिल असतील, मेकॅनिकल असतील, इलेक्ट्रिकल असतील, हे जे आर्किटेक्चर असतील, या सर्व जे इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी आहेत ना यांना खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये स्कोप आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. जे तुमचे मित्र इंजिनियर असतील, कोणी मेकॅनिकल असेल, कोणी इलेक्ट्रिकल असेल, कोणी सिव्हिल असेल, कोणी आर्किटेक्चर असेल, या सर्व मित्रांना तुमचा हा व्हिडिओ शेअर करा आणि ही जे आहे जाहिरात सर्वांपर्यंत पोहोचायचं काम तुम्ही विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. त्यानंतर 14 बघा विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा आहे ना याच्यामध्ये अर्ज तुम्हाला करता येणार नाही. जशी मी तुम्हाला पहिल्या पानावर सूचना दिली होती की काही पदामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही कारण की ही पदं महामंडळाने भरलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया 15 नंबर. 15 नंबरचं पद आहे त्यासाठी विशेष तुम्हाला टायपिंग लागणं गरजेचं आहे. तुम्हाला काही पदवी पण तुम्हाला चालणार आहे कोणत्याही शाखेमधील पदवी, पण टायपिंगचे काही प्रकार आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा मराठी लघु टंकलेखन म्हणजे याला आपण शॉर्ट टायपिंग म्हणतो. याच्यामध्ये तुम्हाला 100 शब्द प्रति सेकंदाला
प्रति मिनिटाला येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही 40 शब्द किंवा इंग्रजी लघुलेखन आणि इंग्रजी मराठी टंकुलेखन म्हणजे शॉर्ट हँड टायपिंग आणि शॉर्ट टायपिंग याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक आहे आणि याची मर्यादा आहे 40 किंवा 50, 120 अशी ही व्हिडिओ पॉज करून बघा. इथं मी दिलेला आहे. त्यानंतर पद क्रमांक 16 बघा. याच्यामध्ये पहिलं कोणत्या शाखेतील पदवी असेल, तर तो विद्यार्थी याला अर्ज करू शकतो. मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट आणि आपल्याला इंग्रजी मराठी लघु टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी मराठी लघु टंकलेखन 40 मिनिट. ही सर्व टायपिंगचे प्रकार तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर असतील तर तुम्हाला ही टायपिंग किंवा हे पद क्रमांक 16 यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पुढला बघा 17 मध्ये पण सेमच आहे. कोणत्याही शाखेतील पदवी मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति सेकंद. त्यानंतर मराठी इंग्रजी लघु टंकलेखन 40 शब्द प्रति सेकंद मिनिट सेकंदच म्हणतो सॉरी आणि इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. तसेच इंग्रजी मराठी लघु टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट. यासाठी तुम्हाला 17 नंबरच्या पदामध्ये अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे जर हे टायपिंगचे प्रमाणपत्र असतील शॉर्ट हँड, शॉर्ट रायटिंग आणि टायपिंग हे जर तुमच्याकडं प्रमाणपत्र असतील तर तुम्ही 17 नंबरच्या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर 18 नंबरचं पद जे आहे त्याच्यामध्ये कोणत्याही शाखेतील विद्यार्थी ज्याने पदवी प्राप्त केलेली आहे, कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली आहे असा विद्यार्थी या 18 नंबरच्या पदामध्ये अर्ज करू शकतो. पद क्रमांक 19 बघा काय आहे. कोणत्या शाखेतील पदवी मराठी टंकलेखन परत टायपिंगचेच प्रकार आहे. इंग्रजी टायपिंग 40 मराठी 30 40 ज्याला आपण म्हणतो ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यासोबत MSCIT देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर 20 क्रमांक बघा. त्याच्यामध्ये BComचे विद्यार्थी असतील ज्यांनी BCom केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पद क्रमांक 20 मध्ये अर्ज करता येणार आहे. पद क्रमांक 21 याच्यामध्ये बघा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य अभियांत्रिकी विद्युत या तिन्हीपैकी या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. जर ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असताल अपेअर असताल तर तुम्हाला ह्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पद क्रमांक 22 बघा. त्या म्हणजे ITI विद्युत यासाठी तुम्हाला ITI असणं गरजेचं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र हे देखील विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. हे जर असेल तर तुम्ही पद क्रमांक 22 साठी अर्ज करू शकता. त्यानंतर पद क्रमांक 23 बघा. 10वी उत्तीर्ण पाहिजे विद्यार्थी. त्यासोबत त्यांना ITI केलेला असायला पाहिजे. ITI मध्ये काय तर तार यंत्रीमध्ये त्यांना ITI केलेला पाहिजे. त्यानंतर पद क्रमांक 24 बघा. 10वी उत्तीर्ण ITI जोडतारी म्हणजे फिटरमध्ये त्यांना ITI केलेला पाहिजे. जोडतारी बऱ्याच विद्यार्थी मित्रांना कळत नाही की जोडारी काय आहे. जोडारी म्हणजे काय तर फिटर. हे जे फिटर आहेत फिटर करणारे जे ITI आहेत त्यांना हे 24 नंबरच्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. पद क्रमांक 25 बघा. 12वी उत्तीर्ण आणि 12वी मध्ये विज्ञान विषयामध्ये उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. प्लस स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI आरेखन सेकंड AutoCAD या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या 3 गोष्टीमध्ये जर तुमचं शिक्षण असेल तर तुम्ही पद क्रमांक 25 साठी अर्ज करू शकता. पद क्रमांक 26 बघा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य यांत्रिकी विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यास पूर्ण असणं गरजेचं आहे. असे विद्यार्थी असतील त्यांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यानंतर बघा पद क्रमांक 27 ज्याची BSc झालेली आहे, ज्याने BSc मध्ये पदवी घेतली आणि त्यात केमिस्ट्री हा विषय त्याचा मेन असेल त्याला ह्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. पद क्रमांक 28 बघा. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण म्हणजे तुम्हाला भूमापक अभ्यासक्रम पूर्ण झालेला असेल आणि त्यासोबत AutoCADचं जर तुम्ही कोर्स केलेला असेल AutoCAD केलेला असेल तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे. परत मी तुम्हाला परत सूचना आलेली आहे हीच की पद क्रमांक 29 30 31 32 या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही. हे पदाची जर तुम्हाला शैक्षणिक पात्रता माहीत असेल पुढल्या वेळेस जर जागा निघाल्या तर आताच हे कोणत्या शाखेतील पदवी चालते तुम्हाला BE मध्ये फायर पाहिजे किंवा डिप्लोमा पाहिजे.
डिप्लोमा बीमध्ये सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा केमिकल, कम्प्युटर इथला कुठलाही डिप्लोमा किंवा कुठलाही कोर्स त्याच्यामध्ये चालतोय. त्यानंतर पद क्रमांक 30 बघा 50 गुणासह BSc. म्हणजे मी तुम्हाला सांगणार नाहीये, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुम्ही हे बघून घ्या पॉज करून. 31 क्रमांक हे जे पिवळे किल्ले आहेत यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही. आणि शेवटचं आहे 34 नंबरचं. 34 विभागामध्ये भरती होणार होती. 34 विभागात पदं काढले होते. या 34 मध्ये एकूण 8 विभागाची जी अशी पदं आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही. बाकीच्या 25 पदामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. आणि शेवटचा आहे 10वी उत्तीर्ण अग्निशमन कोर्स. ज्यांनी अग्निशमन कोर्स केलेला आहे आणि ज्यांचे 10वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत आणि त्यासोबत त्यांनी MA देखील केले आहे, अशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे. आणि शेवटचं जे मी 34 नंबरचं पद दिले आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. 187 जागा याच्यामध्ये औद्योगिक विकास महामंडळाने काढलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रापर्यंत पोहोचा हीच विनंती आहे. आता बघूया की वयाची अट काय आहे? कोणत्या वयापर्यंत अर्ज करू शकतो? तर बघा, वयाची अट अशी आहे की 25 सप्टेंबर 2023 रोजी मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक अनाथ ह्यांना 5 वर्षे सूट देण्यात आली होती. पद क्रमांक 1 ते 28 जे आहेत त्यांना 18 ते 38 वर्ष जर वय असेल तुमचं, तर तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. पद क्रमांक 29 बघा, 21 ते 45 वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. पद क्रमांक 30, 31, 33 यासाठी 18 ते 40 वयोगटाची मर्यादा त्यांनी लावलेली. पद क्रमांक 32 बघा, 18 ते 28 अशी वयोमर्यादा आहे. आणि पद क्रमांक 34 18 ते 25 म्हणजे यंग पीपल ह्या 34व्या पदासाठी अग्निशमन कोर्स ज्यांनी केलेला आहे, असे जे मुलं आहेत जे आता त्यांच्यासाठी 34 क्रमांकाचा पद जे आहे 34 क्रमांकाचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात तुम्हाला नोकरी करण्यासाठी महाराष्ट्रात तुम्ही कुठेही करू शकता. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही नोकरी लागू शकतो. खुला जो प्रवर्ग आहे ज्याला आपण ओपन म्हणतो, अशा वर्गासाठी ₹1000 आणि जे बाकी मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग असे जे विद्यार्थी आहेत यांना ₹900 प्रवेश चार्ज आहे. आणि सूचना पहिल्याच पानावर दिली होती मी. पद क्रमांक 4, 5, 6, 14, 29, 30, 31, 32, 33 हे नव्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जे पहिले स्वीकारले आहेत ते त्यावरच कंटिन्यू करतील. ऑनलाईन अर्ज करण्यास शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 होते. म्हणजे ही परीक्षा 14 ऑगस्टला यांनी जाहिरात काढली होती आणि त्यानंतर 25 सप्टेंबर 2023 पर्यंत शेवटची अर्ज करण्याची तारीख त्यावेळेस दिली होती. पण आता नव्याने शुद्धीपत्रक काढून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आता विद्यार्थ्यांना रिओपन करून विद्यार्थी परत अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 जानेवारी 2025 रोजी. या दिवसापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रोज अशाच रोजगाराच्या अपडेट, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.